नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या. मुलांनो, या नैसर्गिक संख्या पाहत असताना, शिष्यवृत्तीची तयारी करत असताना हा टॉपिक किंवा संख्यांचे प्रकार, संख्याज्ञान आपल्याला येणं अतिशय आवश्यक आहे. त्याच्यातला पहिला प्रकार आहे नैसर्गिक संख्या. संख्याज्ञानाचा पहिला प्रकार आपण पाहतोय नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्यालाच दुसरं नाव आहे मोज संख्या. काय नाव आहे? मोज संख्या. पहा, निसर्गामध्ये वस्तूंची मोजदाद करण्यासाठी म्हणून जो पहिला प्रकार आपण पाहतोय तो मोज संख्या किंवा नैसर्गिक संख्या. त्याच्यामध्ये पहा 1 2 3 4 5 डॅश 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 अनंत या नैसर्गिक संख्या आहेत. 1 2 3 4 5 अनंत. म्हणून या नैसर्गिक आपल्या लक्षात आले असतील. पहा 1 2 3 4 5 अनंत. सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती आहे? 1. आणि सर्वात मोठी नैसर्गिक संख्या आपल्याला सांगता येते का? नाही. म्हणजेच लक्षात आलं असेल की सर्वात लहान संख्या कोणती आहे? नैसर्गिक संख्या 1. मोठी संख्या सांगता येत नाही. मग पुन्हा आणखी संख्यांचा विकास होत घेतला आणि मग पुन्हा दुसरा प्रकार येतो तो पूर्ण संख्या. कुठला प्रकार येतो? पूर्ण संख्या. म्हणजे काहीही नाही हे जर सांगायचं असेल तर काही 1 2 3 4 5 माझ्याकडे 5 वस्तू आहेत, माझ्याकडे 4 वस्तू आहेत हे आपण सांगू शकतो. पण माझ्याकडे काहीही नाही. काहीही नाही म्हणजे काय? 0 1 2 3 4 5 अनंत. म्हणून या संख्या काय झाल्या? पूर्ण झाल्या. लक्षात आलं? पूर्ण संख्या कोणत्या असतात? त्यांची रचना कशा पद्धतीने आहे? 0 1 2 3 4 5 अनंत. मग लक्षात आलं असेल तुम्हाला की सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती आहे? 0. सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येते का? नाही. नैसर्गिक संख्या सुद्धा सांगता येत नाही आणि पूर्ण संख्या सुद्धा सर्वात मोठी आपल्याला सांगता येत नाही. तसं आपण जो तिसरा प्रकार पाहणार आहोत तो पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या. पहा, सर्वात लहान पूर्ण संख्या 0 आहे. सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे. मग एक लक्षात आलं असेल तुम्हाला, सर्व नैसर्गिक संख्या ह्या पूर्ण संख्या असतात. मी काय वाक्य म्हणतोय? सर्व नैसर्गिक संख्या ह्या पूर्ण संख्या असतात, परंतु सर्व पूर्ण संख्या ह्या नैसर्गिक संख्या असतीलच असे नाही. हे लक्षात असू द्या. त्यानंतर आपण तिसरा प्रकार पाहतोय तो पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या कशाला म्हणतात? ज्यामध्ये ऋण आणि धन संख्यांचा समावेश असतो. 1 2 3 4 5 आणि या बाजूला पहा -1 -2 -3 -4 या ज्या संख्या आहेत या संख्यांना आपण कसल्या संख्या म्हणतो? पूर्णांक संख्या. पहा, पूर्ण संख्येमध्ये ऋण संख्या घेतल्यानंतर तयार होणाऱ्या ज्या संख्या आहेत त्याला कसल्या प्रकार म्हणतो आपण? पूर्णांक संख्या. नैसर्गिक संख्येमध्ये 0 घेतल्यानंतर पूर्ण संख्या तयार होतात आणि ह्या पूर्ण संख्येमध्ये ऋण संख्या घेतल्यानंतर पूर्णांक संख्या तयार होतात. हा फरक आपल्या लक्षात आला म्हणजे संख्याज्ञान टॉपिक खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला समजतो. पहा, या पूर्णांक संख्येचा जर विचार केला तर 0 ही धन पूर्णांक संख्या देखील नाही आणि ऋण पूर्णांक संख्या देखील नाही. काय लक्षात आलं? 0 ही धनपूर्णांक संख्या देखील नाही आणि ऋण पूर्णांक संख्या देखील नाही. शून्याच्या उजवीकडे असणाऱ्या संख्यांना धनपूर्णांक संख्या असं म्हणतात आणि शून्याच्या डावीकडे असणाऱ्या संख्यांना ऋण पूर्णांक संख्या असं म्हणतात. म्हणजे हा फरक आपल्याला लक्षात आला पाहिजे. म्हणून सर्वात मोठी पूर्णांक संख्या देखील आपल्याला सांगता येत नाही. म्हणून एक आणखी लक्षात आला असेल की पूर्णांक संख्येचा विचार केला असेल, ही उजवीकडची संख्या आहे आणि ही कुठली संख्या आहे? डावीकडची संख्या. म्हणजे डावीकडच्या संख्येपेक्षा उजवीकडची संख्या ही काय असते? मोठी असते. हे लक्षात असू द्या. ज्या मुलांना पूर्णांक संख्या हा टॉपिक खूप चांगल्या पद्धतीने समजतो त्याला पूर्ण संख्याज्ञान आणि बीजगणित खूप अतिशय चांगल्या पद्धतीने समजतं. पहा, -2 आणि -3 आणि -2 या दोन्हीमध्ये मोठी संख्या कोणती आहे? -2. -3 आणि -2 मध्ये मोठी संख्या कोणती आहे? -2. कारण का? डावीकडच्या संख्येपेक्षा उजवीकडची संख्या ही मोठी असते. कारण का -3 डावीकडे आहे आणि -2 उजवीकडे आहे. याच्याही पेक्षा साधं सोपं लहान मोठेपणा जर याचा ओळखायचा असेल तर सांगतो की काय
की माझ्याकडं 2 रुपये कर्ज आहे आणि माझ्या मित्राकडं 3 रुपये कर्ज आहे. या दोघांपैकी बरा कोण आहे, श्रीमंत कोण आहे, कोण आहे, -2 वाला हा बरा आहे. म्हणजे -2 ही रक्कम काय आहे, मोठी आहे. लक्षात आलं. -3 आणि -2 म्हणजे काय, -2 रुपये कर्ज आणि माझ्याकडे 2 रुपये कर्ज आणि मित्राकडे 3 रुपये कर्ज, म्हणजे 3 वाल्यापेक्षा 2 बरा आहे, म्हणून 2 ही मोठी संख्या आहे. या पद्धतीनं जर अध्ययनात मुलांना दिला तर मुलांना ऋण आणि म्हणजे -3 आणि -2 मधला फरक अतिशय चांगल्या पद्धतीनं समजतो. लक्षात आला असेल. नैसर्गिक संख्येमध्ये शून्य मिसळल्यानंतर पूर्ण संख्या तयार होतात आणि पूर्ण संख्येमध्ये ऋण संख्या मिसळल्यानंतर पूर्णांक संख्या तयार होतात. आणि त्यानंतर आपण चौथा प्रकार पाहतोय, परिमेय संख्या. अतिशय महत्त्वाचा असणारा हा घटक परिमेय संख्या. परिमेय संख्या कशाला म्हणायचं, ज्या संख्या अंश व छेद रूपात व्यक्त करता येतात, अंश आणि छेद रूपामध्ये व्यक्त करता येतात, त्या संख्यांना आपण परिमेय संख्या असं म्हणतो. उदाहरणार्थ P छेदस्थानी Q, परंतु Q हा शून्य नसला पाहिजे. छेद हा काय नसला पाहिजे, शून्य नसला पाहिजे. म्हणजे या संख्यांना आपण कसल्या संख्या म्हणतो, परिमेय संख्या. उदाहरणार्थ 2 छेदस्थानी 4 ही परिमेय संख्या आहे, 3 छेदस्थानी 5 ही परिमेय संख्या आहे, 11 छेदस्थानी 10 ही परिमेय संख्या आहे आणि मी फक्त 4 लिहिली, ही सुद्धा परिमेय संख्या आहे. कारण का, तिच्या छेदस्थानी काय नाही म्हणजे 1 आहे, म्हणजे ही सुद्धा काय आहे, परिमेय संख्या आहे. कोणतीही संख्या, मी 0 घेतलं, 0च्या छेदस्थानी 1 म्हणजे ही सुद्धा परिमेय संख्या आहे. परंतु 1 छेदस्थानी 0 ही परिमेय संख्या नाही. कारण का, परिमेय संख्येमध्ये छेद कधीही 0 नसतो. म्हणून ज्या अंश आणि छेद रूपामध्ये व्यक्त करता येतात परंतु छेद हा 0 नसला पाहिजे, अशा संख्यांना आपण परिमेय संख्या असं म्हणतो. म्हणजे सर्व पूर्णांक संख्या ह्या परिमेय संख्या असतात. कारण काय, याच्या छेदस्थानी काही नाही म्हणजे किती आहे, 1 आहे. लक्षात आलं. म्हणजे कोणतीही संख्या घ्या, मी आता कोणतीही एक संख्या घेतली, -3 ही परिमेय संख्या आहे का, आहे. कारण का याच्या छेदस्थानी आपल्याला 1 देता येतं किंवा असतं. मी -7 घेतली तर ही परिमेय संख्या आहे. कारण का छेदस्थानी किती आहे, 1 आहे. मी आता या पद्धतीनं 30 घेतली, याच्या छेदस्थानी काय नाही म्हणजे 1 आहे, ही परिमेय संख्या आहे. म्हणजे अंश आणि छेद रूपामध्ये व्यक्त करता येणाऱ्या सर्व संख्यांना आपण परिमेय संख्या असं म्हणतो. पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, प्रत्येक परिमेय संख्या ही आवर्ती दशांश अपूर्णांकामध्ये व्यक्त करता येते. आवर्ती दशांश अपूर्णांकामध्ये प्रत्येक परिमेय संख्या आपल्याला काय करता येते, व्यक्त करता येते. अशा व्यक्त करता येते. हेही परिमेय संख्येचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. बघा, आपण 3 छेदस्थानी 4 ही संख्या घेतली, म्हणजे 3 ह्या या 3ला आपण 4ने भागले. पहा, इथं 0 इथं आलं 30. आपण जर विचार केला तर काय करतो आपण, 4 7 28, 2 उरलं, इथं घेतलं 0, 4 5 20, बाकी उरली 0. म्हणजे काय, ही आवर्ती दशांश अपूर्णांकामध्ये व्यक्त करता येते. ज्या व्यक्त करता येत नाही त्या संख्यांना आपण अपरिमेय संख्या असं म्हणतो. म्हणून आपण परिमेय संख्येचा दुसरा प्रकार जो पाहतोय, जो 5वा प्रकार पाहतोय, तो म्हणजे अपरिमेय संख्या. पहा, ती संख्या कोणती आहे, अपरिमेय. आपण जो पुढचा प्रकार पाहतोय तो कुठला, अपरिमेय 5वा. अपरिमेय संख्या कशाला म्हणायचं, अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या म्हणजे काय, ज्या दिलेल्या ज्या संख्या आहेत की कोणतीही संख्या घ्या, वर्गमुळामध्ये 25 ह्या संख्येचं वर्गमूळ किती निघतं, 5. म्हणजे 5 ही कुठली संख्या आहे, परिमेय संख्या. कारण की याच्या छेदस्थानी काय नाही म्हणजे 1. परंतु ही कसली संख्या आहे, परिमेय संख्या आहे. परंतु अपरिमेय संख्या म्हणजे कोणती, वर्गमुळामध्ये 20 याचं वर्गमूळ निघत नाही, वर्गमुळामध्ये 13, वर्गमुळामध्ये 7 या ज्या संख्या आहेत या सर्व संख्या कशा आहेत, अपरिमेय संख्या आहेत. परंतु ही संख्या कशी आहे, परिमेय आहे. लक्षात आलं. ज्या संख्येचं पूर्ण वर्गमूळ निघत नाही, अतिशय सोपी व्याख्या,
त्या संख्यांना आपण अपरिमेय संख्या असं म्हणतो. उदाहरणार्थ पाय ही सुद्धा संख्या अपरिमेय संख्या आहे, कारण का यांचं आवर्ती दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करता येत नाही. प्रत्येक परिमेय संख्येचं आवर्ती दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करता येतं, परंतु अपरिमेय संख्येचं आवर्ती दशांश अपूर्णांकात रूपांतर करता येत नाही. आवर्ती दशांश अपूर्णांकामध्ये व्यक्त न करता येणाऱ्या संख्यांना अपरिमेय संख्या असं म्हणतो. उदाहरणार्थ वर्गमुळामध्ये 20 याचं पूर्ण वर्गमूळ निघत नाही. उदाहरणार्थ वर्गमुळामध्ये 13, वर्गमुळामध्ये 7 ह्या कसल्या संख्या आहेत? अपरिमेय संख्या आहेत. पाय अपरिमेय संख्या आहे, परंतु वर्गमुळामध्ये 25 याचं वर्गमूळ निघतं, म्हणून ही परिमेय संख्या आहे. लक्षात आलं अपरिमेय संख्येची व्याख्या. त्यानंतर आपण जो पुढचा प्रकार पाहतोय तो वास्तव संख्या. वास्तव संख्या परिमेय अधिक अपरिमेय. लक्षात आलं? वास्तव संख्येची व्याख्या काय? परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या मिळून वास्तव संख्या तयार होतात. म्हणजे परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या मिळून कसल्या संख्या तयार होतात? वास्तव संख्या तयार होतात. हे अतिशय महत्त्वाचे टॉपिक आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. पहिला आपण नैसर्गिक संख्या. सर्व नैसर्गिक संख्या म्हणून ह्या आकृतीवरून आपल्याला आणखी स्पष्ट करता येतील. या संख्या कसल्या असतात? नैसर्गिक. या संख्या आपण नैसर्गिक पाहतो. याच्या बाजूला आपण एक चौकोन काढला. या संख्या कुठल्या आहेत? पूर्ण. म्हणजे पूर्ण संख्येमध्ये नैसर्गिक संख्या असतात. त्याच्यानंतर मी हा एक प्रकार चौकोन काढला. हा चौकोन आहे पूर्णांक संख्या. कसल्या संख्या? सर्व पूर्णांक संख्या आहे. सर्व पूर्णांक संख्या मी काय म्हणतोय? या पूर्णांक संख्येमध्ये पूर्ण संख्या असतात. लक्षात आलं? आणि पूर्ण संख्येमध्ये नैसर्गिक संख्या असतात. याच पद्धतीनं कुठला? परिमेय संख्या. कसल्या संख्या? परिमेय संख्या. म्हणजे एक लक्षात आलं असेल की सर्व नैसर्गिक संख्या ह्या पूर्ण संख्या असतात, परंतु या सर्व पूर्ण संख्या ह्या नैसर्गिक संख्या असतीलच असे नाही. सर्व पूर्ण संख्या ह्या जो चौकोन आहे, ह्या सर्व पूर्ण संख्या ह्या पूर्णांक संख्या असतात, कारण त्याच्यामध्ये येतो ना हा चौकोन. परंतु सर्व पूर्णांक संख्या ह्या पूर्ण संख्या असतीलच असे नाही. आणि सर्व परिमेय संख्या, बरोबर आहे, ह्या पूर्णांक संख्या असतीलच असे नाही. म्हणजेच काय? सर्व पूर्णांक संख्या ह्या परिमेय संख्या असतात, परंतु सगळ्याच परिमेय संख्या ह्या पूर्णांक संख्या असतीलच असं नाही. म्हणून शेवटी आपण काय पाहतोय की कशा पद्धतीनं पहा नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या. आपण साधी सोपी ट्रिक्स काय पाहतोय बघा. 1 2 3 4 5 ह्या कसल्या संख्या आहेत? नैसर्गिक संख्या. पूर्ण संख्या याच्यामध्ये शून्य मिळवलं. 1 2 3 4 5 ह्या कसल्या संख्या झाल्या? फक्त शून्य वाढल्यामुळं पूर्ण संख्या झाल्या. आणि पूर्णांक संख्या कशा झाल्या? या शून्याच्या डावीकडं -3 -2 -1 0 1 2 3 म्हणजे ह्याच्यात फक्त ऋण संख्या मिळाल्यामुळं काय झाल्या? ह्या पूर्णांक संख्या झाल्या. याच पद्धतीने आपण ह्या चौकोनात दिल्या पद्धतीने विश्लेषण करतोय. आणि परिमेय संख्या काय? या पूर्णांकाच्या मध्ये, या पूर्णांक संख्येच्या मध्ये काय आलं? 3 -2 -1 याच्यामध्ये काय असेल? 4 छेदस्थानी 5 किंवा 2 छेदस्थानी 3. म्हणजे पूर्णांक आणि अपूर्णांक मिळून परिमेय संख्या तयार होतात. काय म्हणतो? पूर्णांक आणि अपूर्णांक मिळून परिमेय संख्या तयार होतात. म्हणजे छोटासा फरक या व्हिडिओमध्ये दिलेला आहे. तो जर एकदा मुलांच्या लक्षात आला तर मुलांना खूप चांगल्या पद्धतीनं परिमेय संख्या आणि अपरिमेय पूर्णांक नैसर्गिक या संख्या समजतात. त्यानंतरही आणखी संख्येचे काही प्रकार आहेत ते या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय. समजलं ना मुलांनो? चला तर आपण आणखी काही संख्यांचे प्रकार पाहत आहोत. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब